तर आज आषाढी एकादशीला रात्री आपल्याला कोणती सेवा करायची आहे तेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील, तुमचं सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर बघा, आज आहे आषाढी एकादशी. सर्वप्रथम सर्वांना आजचा दिवस अगदी छान आणि म्हणजे भक्तिमय जावो हीच स्वामीचरणी किंवा रामांच्या चरणी प्रार्थना करते, विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना करते. त्याचबरोबर असं आहे का बघा, जिथे कुठे आता एकादशी निमित्त जिथे कुठे पांडुरंगाचं मंदिर असेल, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर असेल ना, त्या भागामध्ये अगदी छान असे अभंग गाणी वगैरे छान असं वाजत असेल किंवा भक्तिमय वातावरण असेल किंवा आपल्या घरामध्ये सुद्धा विविध सेवा सुरू असतील आज दिवसभरामध्ये आणि छान असं भक्तिमय वातावरण आपल्या घरामध्ये सुद्धा होत असतं. त्याचबरोबर विठ्ठलाची गाणी असेल किंवा सोबतच केलं तर उपवास व्रत वैकल्य आपण भगवान विष्णूंच्या मूर्तीवर असेल, बाळकृष्णाच्या मूर्तीवर असेल अभिषेक करणार आहोत, सेवा करणार आहोत, दिवसभर आपलं व्रत असणार आहे. फक्त उपवास नाही तर आपल्याला सोबतच सेवा, पारायण, स्तोत्र मंत्र देखील करायचे आहे. आपल्याला या सगळ्या गोष्टी पठण करायचे आहे, नामस्मरण करायचं आहे, हे खूप जास्त महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे सेवा म्हटल्या तर आज त्याच्यासोबतच आपल्या सगळ्यांना माहिती आहे का आज आपल्याला पांडुरंगाची आपण भक्ती करतो. त्याच पद्धतीने आज आपल्याला आषाढी एकादशीला भगवान विष्णूंची देखील सेवा करायची असते. आणि आपल्याला माहिती आहे का भगवान विष्णूंची सेवा केली तर आपल्या आयुष्यात सर्व दुःखट संकट निर्विघ्नपणे पार पडतील. आपला जो काही मार्ग आहे तो लागेल, आपल्या माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल. त्याचबरोबर एखादी इच्छा तुम्हाला पूर्ण करून घ्यायची असेल, आर्थिक संकट असतील, दुःख त्रास जे काही अडचणी असतील त्या सगळ्या काही निवारण्याचं काम आजच्या दिवशी तुमचं होणार आहे. त्याचबरोबर आजचा अत्यंत प्रभावी दिवस, कुठल्याही दिवशी तो तुम्हाला पुन्हा सेवा करायला मिळणार नाही. म्हणून आज आषाढी एकादशी आहे आणि सर्व देवी देवतांचा जो काही तेज आहे ते आज पृथ्वी तलावावर त्या व्रतामध्ये खूप जास्त प्रमाणात सामावलेला आहे. आज रात्री ठीक 12 वाजता आपल्या भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी अतिउच्च कोटीची सेवा आपल्याला करायची आहे. खूप प्रभावी सेवाही असणार आहे, खूप लोकांना माहिती आहे, पण त्याबद्दल सुद्धा पुन्हा सांगायचं असतं का ज्या लोक नवीन असतात किंवा ज्यांना माहिती नाहीये त्या सुद्धा ही सेवा करू शकतात. आषाढी एकादशी अत्यंत पवित्र आणि भक्तिमय असा दिवस आहे. त्यातल्या त्यात आज दिवसभरामध्ये आपण नक्कीच प्रत्येकाच्या घरामध्ये उपवास करत असतो आणि नक्कीच आपण एक तरी भागवत ग्रंथाचं पारायण करत असतो. त्याचबरोबर व्रत, सेवा, पारायण सुद्धा, पांडुरंगाची भक्ती, या सगळ्या काही गोष्टी, गाणी वगैरे, भगवान विठ्ठलाची भक्ती, भगवान विष्णूंची भक्ती, कारण ते दोघंही आपल्यासाठी वेगळे नाहीये. त्याचबरोबर आपण स्वामी आपल्या परमपूज्य गुरुमाऊलींना, स्वामी महाराजांना आपण त्याच जागी करत असतो आणि आपले विठ्ठल किंवा आपलं पंढरपूर हे केंद्र असतं. त्याचबरोबर भगवान विष्णू असतील तर पांडुरंग म्हणजेच विठ्ठल आहे, याचं सगळ्यांचं एकच स्वरूप आहे, म्हणून हे काही वेगवेगळे नाही. भगवान विष्णूंचे स्वरूप आहेत आपले भगवान विठ्ठल असो किंवा सत्यनारायण देवता असेल, हे सगळ्यांचं स्वरूप एक मानलं जातं आणि आपण तिघांपैकी कुठली पण सेवा केली तरी ती भगवान विष्णूपर्यंत पोहोचतच असते. त्याचबरोबर अत्यंत महत्वाचा दिवस मी म्हटलं का आजपासून आपल्या चातुर्मासाला देखील सुरुवात होते, कारण की आजपासून भगवान विष्णू म्हणजे रात्री 12च्या नंतर भगवान विष्णू आपले शेष शयनेत जातात, निद्रावस्थेत जातात आणि 4 महिन्यासाठी ते त्या कार्तिकी शुल्क एकादशी पर्यंत 4 महिने चातुर्मास चालणार आहे उद्यापासून. आणि आपल्याला माहिती का चातुर्मास म्हटलं म्हणजे व्रत वैकल्य, पारायण, सणवार, सात्विक आहार, नियम अटी, सगळं काही खूप जास्त पवित्र असे 4 महिने आपल्यासाठी असणार आहे. आज रात्री जे भगवान विष्णू निद्रावस्थेत जाणार आहे त्यांच्या वेळी जर आपण भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा केली तर इतकं छान असं तुम्हाला त्यांचा आशीर्वाद प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यात कशाचीही कधीही कमी पडणार नाही. त्याचबरोबर आपल्याला जास्तीत जास्त पुण्य प्राप्त करण्याचा हा काळ असणार आहे. सगळ्यांना माहिती आहे का सेवा प्रत्येकाच्या सुरू आहे, पण आज रात्री 12 वाजता आषाढी एकादशी आहे, म्हणून आज रात्री ठीक 12 वाजता भगवान विष्णूंची अत्यंत प्रभावी सेवा म्हणजेच काय तर व्यंकटेश स्तोत्र, आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे. त्याचबरोबर 21 दिवस 21 वेळा आपण एक मंडल असं वाचत असतो, जेणेकरून 21 वेळा वाचतो तेव्हा एक मंडल तयार होते. म्हणजेच रात्री 12 वाजता एक मंडल म्हणजे 21 वेळा आपल्याला संकल्पयुक्त आपल्याला व्यंकटेश स्तोत्रमची सेवा करायची आहे. बघा, बरेच लोक संकल्पयुक्त सेवा करणार आहे तर बरेच लोक संकल्प न करता देखील सेवा करणार आहेत. रोज 21 वेळा व्यंकटेश स्तोत्रम पठण करत असतात. ही पण एक छान अशी सुंदर अशी सेवा आहे, खूप लोकांनी चालू केलेली आहे. चातुर्मासामध्ये देखील खूप लोक ही सेवा करतात.
आज जर तुम्ही एक दिवसीय ही सेवा करत असाल तर खरंच सांगते खूप जास्त प्रभावी असणार आहे, कारण की आपल्याला माहिती आहे का ज्या ठिकाणी एखाद्या देवतांचं किंवा आपल्या गुरुचं ज्यावेळेस एखादी गुरुपौर्णिमा असेल, आषाढी एकादशी असेल, असे मोठे मोठे सणवार येतात, तिथे येतात, त्यावेळेस ते देवी देवतांचे तेज पृथ्वी तलावावर जास्तरित्या प्रभावी असतं. म्हणून आपण एक दिवस जर ही सेवा केली तरी आपल्याला याचं मोठंच निश्चितच पुण्यफल प्राप्त होत असतं. आजपासून चातुर्मासात रोज करा किंवा नको करा, पण यथाशक्ती तुम्ही जर अत्यंत प्रभावी तुम्हाला ही सेवा ठरणार आहे, म्हणून तुम्ही आजच्या दिवशी तरी खूप लोकांना अनुभव आलेला आहे. म्हणून सांगते का आज रात्री रोज तुम्हाला जमलं नाही जमलं तरी चालेल, पण रोज जर तुम्हाला शक्य झालं चातुर्मासामध्ये तर 21 दिवस संकल्पयुक्त सेवा करा. नाही शक्य झालं तर आज रात्री तरी फक्त 21 वेळा तुम्हाला ही रात्री 12 वाजेला व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे. सकाळी लवकर उठायचं, जे काही आपल्या घरातली कामं आहे ती सुद्धा आपण आवरून घ्यायची आणि रात्री ही सेवा करायची. तुम्ही 21 दिवस या पद्धतीने करू शकता किंवा 21 दिवस नाही जमलं तरी चालतं, पण आज तरी करायचंय. ही सेवा खूप जास्त प्रभावी तुमच्यासाठी ठरणार आहे. बघा, व्यंकटेश स्तोत्रम, त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम, त्याच्यामध्ये विष्णू सहस्त्रनामावली आहे, जी की भगवान विष्णूंची 1000 नावं आहेत. त्याच्याबरोबरच व्यंकटेश स्तोत्र आहे 108 ओव्यांचं आपलं, जे याच्यामध्ये व्यंकटेश स्तोत्र मराठीमध्ये आहे, प्राकृतमध्ये आहे. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे का नित्यसेवेची जी पोथी आहे त्याच्यामध्ये सगळे स्तोत्र, मंत्र, पितरांची सेवा, आरत्या सगळं काही आपल्याला दिलेलं आहे. त्याचबरोबर 15 ओव्यांचं व्यंकटेश स्तोत्रम आहे, जे की संस्कृतमध्ये आहे. अगदी 2 मिनिटात वाचून होतं. तुम्ही रात्री ठीक 12 वाजता एक मंडल म्हणजे 21 वेळा वाचून, याच 21 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र वाचून तुम्ही एक मंडल ह्या दिवशी पठण करू शकता. बऱ्याच लोकांना एक मंडल काय माहिती नसतं, म्हणून वारंवार सांगायचं आहे का 21 वेळा आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपलं एक मंडल तयार होतं. रात्री 12 वाजल्यापासून तुम्हाला पहाट होऊ शकते, खूप उशीर होऊ शकतं, असं नाही तर अगदी 5 ते 10 मिनिटामध्ये वाचलं जातं. अगदी 2 मिनिटांची ही सेवा आहे. 21 वेळा वाचलं म्हणजे जास्त वेळ लागणार नाही. तुम्हाला संस्कृतमध्ये वाचायचं असेल संस्कृतमध्ये वाचा, मराठीत वाचायचं असेल मराठीत वाचा. तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याला ठीक रात्री 12 वाजता ही सेवा आपल्याला डॉट सुरू करावी लागते. देवघरासमोर बसून तुम्ही सेवा आसनावर बसून धूपदीप लावायचा आहे, तुपाचा छान असा दिवा लावायचा आहे, अतिशय उत्तम, आणि देवासमोर बसून तुम्हाला ही सेवा करायची असते. रात्री ठीक 12 वाजता ही सेवा सुरू करायची असते. 11:30 पर्यंत 11:30 पर्यंत सगळी तयारी करून घ्यायची. ठीक 12 वाजेला तुम्हाला ही सेवा सुरू करायची आहे. आणि दुसरं म्हणजेच आज तर काय तर एकादशी आहे, जिथे कुठे तुम्ही वेगळी पूजा मांडणी केली असेल त्या ठिकाणी तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटो किंवा मूर्तीसमोर सुद्धा ही सेवा केली तरी खूप जास्त प्रभावी ठरणार आहे. अजिबात काही त्याला हरकत नाही का देवघरासमोरच केली पाहिजे, पण नसेल काही वेगळी मांडणी केली तर तुम्ही छान अशी देवघरासमोर करू शकता. त्याचबरोबर रात्री 12 वाजता खूप लोकांना शक्य होत नाही. मग तुम्ही काय करायचं तर आज दिवसभरात तुम्ही जेव्हा पण तुम्हाला जमेल तेव्हा फक्त तुम्ही छान स्वच्छ वगैरे हातपाय धुवून किंवा फ्रेश होऊन, ड्रेस असेल तर ओढणी घेऊन, काळा रंग अजिबात वर्ज्य करायचा नाहीये. जे काही तुमचे कपडे वगैरे असतील ते स्वच्छ असे कपडे घालून आणि फ्रेश वगैरे होऊन तुम्ही दिवसभरात केव्हाही सेवा करू शकता. जर तुम्हाला सकाळी नाही जमलं, रात्री नाही जमलं तर तुम्ही संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी छान अशी सेवा करू शकता, जेणेकरून तुम्हाला संध्याकाळी जरी सेवा केली तरी तुम्हाला जी काही ऊर्जा आहे ती प्राप्त होणार आहे आणि जो काही तुमचा प्रश्न आहे तो सुद्धा निश्चितच मार्ग लागणार आहे. तर व्यंकटेश स्तोत्रम पठण करत असताना पहिल्या ओवेपासून तर 9व्या ओवेपर्यंत 20 वेळेस पठण करायचं आणि शेवटी 21व्या वेळेस पूर्ण पठण करायचं, जेणेकरून तुम्हाला फलश्रुती सहित ते शेवटी पठण करायचं आहे. या पद्धतीने ज्या पद्धतीने आपण श्री सुक्तमचं पठण करतो त्याच पद्धतीने तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रमचं सुद्धा पठण करायचे. अत्यंत प्रभावी अशी सेवा होणार आहे. बघा, असं होतं का बऱ्याच वेळा 21 वेळेस नवीन आहे म्हणून सेवा फर्स्ट टाइम करतोय किंवा संस्कृतमध्ये वाचणं किंवा मराठीमध्ये वाचणं जास्त लवकर होत नाही, तर अशा वेळेस आम्हाला 21 वेळेस पठण करणं शक्य होणार नाही. मग आपण अशा वेळेस काय करायचं आहे तर दिवसातून 3 वेळेस पठण करायचं, जेणेकरून टप्प्याटप्प्याने केलं किंवा 2 वेळेस केलं तरी 21 वेळेस तुमची ती सेवा रात्रीपर्यंत पूर्ण होते. बघा,
आजच्याच दिवशी भगवान श्रीहरी विष्णूंची इतकी प्रभावी सेवा आहे. त्याचबरोबर तुम्ही भगवान विष्णूंच्या फोटोला, बाळकृष्णाच्या मूर्तीला 1000 तुळशीपत्र किंवा तुमच्याकडे जे 2-3 तुळशीपत्र असतील ते सुद्धा अर्पण करून तुम्ही विष्णू सहस्त्रनाम संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळी वाचू शकता. संध्याकाळी व्यंकटेश स्तोत्रमचं तुम्ही पठण करू शकता. संध्याकाळी श्री सूक्तमचं तुम्ही पठण करू शकता. त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, कुबेर मंत्र, नवार्णव मंत्र या मंत्राचं देखील पठण करू शकतात. जेणेकरून भगवान विष्णूंसोबतच माता लक्ष्मीची सुद्धा तुमच्या सेवा होणार आहे. तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल सत्यनारायण सुद्धा करू शकतात. आज उपवास असल्यामुळे आपल्याला प्रसादासाठी शिऱ्याचा प्रसाद दाखवायचा नाही तर दूध आणि साखरेचा प्रसाद दाखवावा लागतो, कारण एकादशी दिवशी आपण ह्याच पद्धतीने या सगळ्या काही गोष्टी करत असतो. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला सांगितलं का भगवान विष्णूंची आणि माता लक्ष्मीची सेवा करायची, जेणेकरून त्यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. आता काय होतं ना बघा, विठ्ठलाच्या सानिध्यात बसून आपण भगवान विष्णूंच्या सानिध्यात बसून सेवा, स्तोत्र, मंत्र पठण केले तर अतिशय प्रभावी सेवा असणार आहे. कारण हा दिवस काही सारखा नसतो आणि अजून हा एक दिवस येण्यासाठी पुन्हा वर्षाची वाट बघावी लागेल. वर्षातून 2 वेळेस अशा मोठ्या एकादशी येत असतात, ते म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. त्याचबरोबर एक सांगायचं झालं तर बघा, खूप लोकांची अशी चूक होते आणि बरेच लोक ही 90% चूक करत असतात. तेच बरोबर काय करतात तर ते आता आपण बघणार आहोत. तर बघा, खूप लोक आहेत की मोजकेच बोटावर मोजणे इतके लोक असतात की त्या अशा चुका करत असतात. तर त्यांना काय वाटतं, आता रात्र झाली म्हणजे उपवास संपला. तर रात्री 12ला खूप लोक काय करतात, तर 12च्या नंतर आपला उपवास संपला आणि तारीख बदलली म्हणजे दिवस चेंज झाला म्हणून आपला उपवास संपला की 12 नंतर लगेच कोणी खाऊ शकतं किंवा काही खाऊन घेतात किंवा जेवण सुद्धा बरेच लोक करून घेतात. पण आपल्याला असं अजिबात करायचं नाही, कारण तो दिवस खूप जास्त पवित्र मानला गेलेला आहे. हा आपला उपवासाचा दिवस असतो. मोठ्या एकादशीचा किंवा कुठल्याही महिन्यात जो काही आपण उपवास करत असतो किंवा एखादा दिवस उपवास असतो, संकष्ट चतुर्थी असू द्या किंवा गुरुपौर्णिमा असू द्या किंवा जो काही आपला एकादशीचा दर महिन्याचा उपवास असतो ना, तो आपल्याला द्वादशीला म्हणजे दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आपल्याला सोडायचा असतो. म्हणून सूर्योदयानंतर सुशोभित व्हायचं असतं, छान असतं. गोडाचा नैवेद्य जे काही आपण स्वयंपाक केलेला असतो तो नैवेद्य आपल्याला देवाला दाखवायचा आहे, धूपदीप ओवाळायचा आहे, आरती करायची आहे, गाईला खाऊ घालायचं आहे. त्याचबरोबर देवपूजा करायची आहे. हे सगळं छान पद्धतीने झाल्याच्या नंतर सात्विक आहार आपल्याला घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कुठलेही दुसरे पदार्थ त्याच्यामध्ये ॲड करायचे नाहीये. तर नॉर्मल जे काही आपण बनवणार आहोत, वरण भात, भाजी पोळी चपाती किंवा वरणबट्टी, वांग्याची भाजी, जे काही तुमच्याकडे बनवत असतील त्या पद्धतीचा उपवास तुम्हाला सोडायचा असतो. पण दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर रात्री 12च्या नंतर जर तुम्ही उपवास सोडला तर तो तुमचा उपवास काहीही लागू होणार नाही आणि तुम्हाला त्याचं फळ हवं तेवढं मिळणार नाही. आणि ही चूक करून तुम्ही स्वतःचे भोग वाढवून घेताय किंवा पाप वाढवून घेताय म्हटल्यावर या गोष्टी अजिबात करायच्या नाहीये. त्याचबरोबर 12च्या नंतर तारीख बदलली म्हणजे दिवस बदलला, रविवार सुरू झाला असं आपण म्हणत असतो. मग आपण खायला मोकळे, म्हणून दिवसभराचा जो काही उपवास आहे आपल्याला तो द्वादशीलाच सोडायचा असतो. हे खूप जास्त महत्त्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दिवसभरात जसं जमेल त्या पद्धतीने जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून हा दिवस खूप जास्त महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर चातुर्मास सुद्धा आजपासून लागलेला आहे. या चातुर्मासामध्ये सुद्धा बऱ्यापैकी सेवा आपल्याला करायची आहे आणि त्या कोणत्या त्या सुद्धा आपण येणाऱ्या काही दिवसांमध्ये बघणारच आहोत. आजपासून म्हणजे 4 महिने आपल्याला फक्त आणि फक्त देवाच्या सानिध्यात राहून आपलं मनशांती, आपला भोगांचा बँक बॅलन्स, प्रारब्धांचा बँक बॅलन्स कमी करायचा आहे आणि छान असं आपल्याला ऊर्जा प्राप्त करून घेण्यासाठी ही जी काही सेवा आहे ती प्रभावी ठरणार आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून असे छान छान डेली ब्लॉग्स तुम्हाला बघता येतील. आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉगमध्ये.